मोठी बातमी भोकरदन तालुक्यातील वाडी गावामधून येत आहे। वाडी गावातील रहिवासी असलेल्या 2 तरुणांना 4 चाकी गाडीने चिरडली, दोघेही ठार। भोकरदन तालुक्यातील वाडी येथील गणपती मंदिरासमोर भोकरदन ते अनवा रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या ज्ञानेश्वर शिंदे व शंकर चोरमारे हे दोघे तरुणांना 4 चाकी गाडीने चिरडल्याची घटना समोर आली आहे। भोकरदन तालुक्यातील वाडी येथील नागरिक हे गणपती मंदिर परिसरात राहतात। सकाळी सकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व शेतीविषयक चर्चा करत असताना ही घटना घडली आहे। त्यातच अनवा येथून येणारी गाडी क्रमांक MH 40C 1350 मारुती इको चालक हा दारूच्या नशेत होता। हा अनवा गावाकडून भोकरदनकडे येत असताना याला झोपेची धुंद होती। या झोपेच्या धुंदीमध्ये या वाट सरूंना या चालकाने गाडीमध्ये गुंतून जवळपास 100 फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे। त्यातच शंकर चोरमारे हा जागीच ठार झाला आहे। त्यामध्ये परिसरातील असलेल्या नागरिकांनी उपचारासाठी जखमींना भोकरदनकडे हलवण्यात आले। त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे हा उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना हा रस्त्यादरम्यान गमावला आहे। घडलेल्या घटनेमध्ये शंकर सीताराम चोरमारे वय वर्ष 24 हा जागीच ठार झाला आहे, तर दुसरीकडे ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे वय वर्ष 26 हा देखील ठार झाला आहे। यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे याचा 1.5 वर्षापूर्वी विवाह झाला होता। त्याला एक 6 महिन्याची मुलगी आहे। तर तिसरा लक्ष्मण विठ्ठल चव्हाण हा गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। घडलेल्या घटनेमध्ये एकाच गावातील घटना असल्याने गावासह परिसरातील गावावर मोठा शोकाकुळ वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या दोघांचे शवविच्छेदन दाखल करण्यात आले आहे। तसेच या दोघांवर अंत्यसंस्कार हे दुपारी 5 वाजेच्या सुमारास होईल अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा।